शेतकरी मित्रांनो, या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी पिके तर त्यांचीच माहिती तुमच्या समोर आम्ही घेऊन आलेलो आहे। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये। शेतकरी मित्रांनो, जवळपास 10 ते 12 प्रकारची पिके आहेत ना, यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। लक्षात घ्या, या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांदा पीक असणारे, गहू पीक असणारे आणि हरभरा पीक असणारे। मग जवळपास 80% शेतकरी हीच पिकं करणारे। मग ही जी काय मी तुम्हाला पिकं सांगतोय ना, निश्चित स्वरूपात तुम्ही यांची लागवड पेरणी करायची, भरघोस असं पुढे जाऊन उत्पादन मिळवायचंय। मात्र ही पिकं घेत असताना काही पिकं पाटपाण्यावर, बेडवर, मल्चिंगवर करायचे। तर या पिकांची लागवड केल्यानंतर भरघोस उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचे ही देखील माहिती तुमच्या समोर सांगणार आहे। या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहत आहात, सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा। तर शेतकरी मित्रांनो, या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणती पिकं करावी, तर त्यातलं पहिलं महत्वाचं पीक जे शेतकऱ्याला निश्चित स्वरूपात मालामाल करेल, तर ते पीक म्हणजे मिरची लागवड। व शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाची लागवड या थंडीमध्ये करायची। भरपूर शेतकरी म्हणतील कोकड्या बोकड्या रोग, डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतो। तर मिरचीची लागवड करते वेळी आपल्याला 2:1 म्हणजे कसं, 2 ट्रॉल्या शेणखत, एक ट्रॉली कोंबड खत अशा पद्धतीने तुमच्या शेतात पांगून द्या, जेणेकरून आग पकडेल आणि हीट तयार होऊन तुमची मिरचीची जोमदार वाढ होईल, भरघोस उत्पादन मिळेल। या मिरचीच्या व्हरायट्या ज्वेलरी, अंकुर 930, 786, तलवार, AK47, प्राइड 151, तेजा 4 यापैकी कोणत्याही मिरचीची व्हरायटी लावा आणि भरघोस उत्पादन पुढे जाऊन निश्चित स्वरूपात मिळवा। शेतकरी निश्चित स्वरूपात मालामाल होणार। मिरचीची अधिक माहिती पाहिजे असल्यास आपल्या चॅनलवर व्हिजिट द्या। 700 ते 750 व्हिडिओ फक्त मिरची पिकाचे आहेत। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, शेतकरी कशा पद्धतीने मालामाल होईल, दुसरं महत्वाचं पीक सांगतोय टोमॅटो लागवड। व शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या, तर व्हरायट्या घेते वेळी आपण साहू, बाहू, विरांग, कीर्तिमान, 1057 यापैकी कोणती एक व्हरायटी असेल याची लागवड करू शकता। बरोबर 50 ते 55 दिवसामध्ये पहिला तोडा चालू होणार आहे आणि भरघोस असं उत्पादन तुम्हाला हमखास मिळणार। मिनिमम 300 रुपये कॅरेट, 500 रुपये कॅरेटला बाजारभाव मिळाला तरी शेतकऱ्याचे पैसे होणार आहे आणि शेतकरी आपला हा निश्चित स्वरूपात मालामाल होणार आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी, तर तिसरं महत्वाचं पीक तुम्हाला सांगतोय, तर ते म्हणजे भेंडी लागवड। व शेतकरी मित्रांनो, या भेंडी पिकाची लागवड करते वेळी आपल्याला व्हरायटी निवडायची। कायरा असेल, लावण्य असेल आणि तुमच्या भागामध्ये जे राधिका देखील भेंडी मिळत असेल याच बियाणं घेऊन यायचंय आणि भेंडी पिकाची लागवड करायची आहे। भेंडीची लागवड करते वेळी पाहू शकताय आमचा भेंडीचा प्लॉट येणाऱ्या 2 दिवसामध्ये भेंडी पिकाची संपूर्ण माहिती तुमच्या समोर मी घेऊन येणार आहे। त्यामुळं निश्चित स्वरूपात भेंडी लावायची नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये येणाऱ्या 2 दिवसामध्ये व्हिडिओ बघायला अजिबात विसरायचं नाही, चॅनलला व्हिजिट नक्की द्यायची आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करेल चौथं महत्वाचं पीक म्हणजे कोबी लागवड। हो शेतकरी मित्रांनो, सध्याच्या टायमाला ह्या कोबी पिकाचं उत्पादन आपल्याला बरोबर 60 ते 70, 75 दिवसामध्ये झालेलं बघायला मिळतं। मिनिमम 10 ते 15 रुपये किलोला जरी बाजारभाव आपल्याला मिळाला, शेतकरी आपला 2-2.5 महिन्यामध्ये निश्चित स्वरूपात मालामाल होणार आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी, तर जे 5वं महत्वाचं पीक म्हणजे फ्लावर पीक। हो शेतकरी मित्रांनो, फ्लावर या पिकाची आपल्याला लागवड करायची आहे। 60 ते 70 दिवसामध्ये वावर आपलं मोकळं होऊन जातं आणि शेतकऱ्याला मिनिमम 10 ते 15 रुपये आणि 30 रुपये किलो बाजारभाव मिळणार 100%। त्यामुळे अवश्य या पिकाची लागवड करा आणि मालामाल व्हा। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे कोथिंबीर लागवड पेरणी करायची आहे। व शेतकरी मित्रांनो, काळा वाई, गावरान वाई
हे सुट्ट पोत्यातलं बियाणं घ्यायचंय किंवा तुम्ही जे अशोका सीड्सचं जे बियाणं आहे एकरी 12 किलो लागतं हे घेऊन येऊ शकता. याची पेरणी लागवड करू शकता, हाताने टाकू शकता. मिनिमम 25-35 दिवसामध्ये शेतकऱ्याला हे कोथिंबीरचं पीक उपटण्याला येतं. जाग्यावर शेतकरी येऊन डायरेक्ट आपल्याला मालाचे पैसे देणारे आणि निश्चित स्वरूपात शेतकरी आपला या कोथिंबीर पिकातून नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये मालामाल होणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे झेंडू लागवड. हो शेतकरी मित्रांनो, पुढे जाऊन येणाऱ्या सणवार उत्सवामध्ये निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे 4 पैसे होईना पदरात पडणार आहे. तुम्ही पिवळा झेंडू लावा, लाल, केसरी कोणताही झेंडू लावा. व्हरायट्या या स्क्रीनवर येत असतील, यापैकी कोणतीही व्हरायटी तुम्ही झेंडूची लावू शकता आणि झेंडू पिकातून भरघोस उत्पादन मिळून मालामाल होऊ शकता. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे मेथी पिकाची लागवड पेरणी करायची आहे. डॉलर लाल कुरूचं मेथीचं बियाणं अवश्य निवडायचं आहे. मिनिमम 21 ते 25 दिवसामध्ये शेतकरी आपला या मेथी पिकातून निश्चित स्वरूपात मालामाल होणार आहे. मिनिमम शेतकऱ्याला मेथी पिकातून मी म्हणतो 10 ते 15 रुपये आणि 20 रुपये जोडीला बाजारावर मिळाला तरी शेतकरी आपला हा निश्चित स्वरूपात मालामाल होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला मालामाल व्हायचे तर नेमकी कोणत्या पिकांची लागवड करायला पाहिजे, तर जवळपास मी 10 ते 12 प्रकारची पिकं आहेत ना, यांची माहिती तुमच्या समोर सांगितलेली आहे. आता लक्षात घ्या, ही जी काय मी तुम्हाला पिकं सांगितलेली आहे, ह्या पिकांची लागवड करते वेळी बरोबर कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे, तर कोथिंबीर मेथी पीक सोडून आपल्याला बाकीची जी पिकं करणार आहोत तर ह्या पिकांना बेड ड्रिपचा वापर करायचा आहे. ही बेडवर लागवड करते वेळी यांना जी खत व्यवस्थापन करायची आहे, तर ही आपल्याला जी मुख्य अन्नद्रव्ये NPK खत, इतर अन्नद्रव्य, त्याचबरोबर आपल्याला हुमणी असेल, लाल मुंग्या असेल, यासाठी आपल्याला जे कीटकनाशक आहे हे देखील घ्यायचे. हा एकत्र करायचा बेसल डोस आणि बेडमध्ये भरायचा. बेड भरून घ्या. अशा पद्धतीने हे नियोजन करा आणि निश्चित स्वरूपात तुम्ही या पिकातून मालामाल होणार. पण ही जी काही मी तुम्हाला पिकं सगळी पिकं सांगितलेली आहे, ह्या पिकांना प्रत्येक 10 दिवसातून एकदा ह्युमिक 22 टन पाण्यातून गेलं पाहिजे. मग ड्रिपने जाऊ द्या, पाटपाण्याने जाऊ द्या, कशाने जाऊ द्या, हे सोडा. आणि ह्या पिकांच्या जेवढ्या पांढऱ्या मुळे जास्त झालतील, बुरशीनाशी होईल, तेवढी ह्या पिकांचं पुढे जाऊन भरघोस असं उत्पादन झालेलं तुम्हाला निश्चित स्वरूपात मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली, अजूनही मिलेल4 युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, नक्की सबस्क्राईब करायचंय. समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपले व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स नक्की करायची. आणि जाता जाता तुम्ही आपली ही व्हिडिओ नक्की शेअर करा. कशी कराल, खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा. तुमचे मित्र, नातेवाईक मंडळी, व्हॉट्सअप ग्रुप, शेतीविषयक ग्रुप असतील, यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ज्या शेतकऱ्यांना गहू लागवड केलेली आहे, हरभरा लागवड केली आहे, कांदा लागवड केलेली आहे, पण पुढे जाऊन काय करायचं, तर ह्या पिकांचा देखील पर्याय आपण निवडू शकतो आणि शेतकऱ्याच्या पदरात 4 पैसे होईना अशा पद्धतीने निश्चित मिळणार आहेत. धन्यवाद. जय जवान, जय किसान.